नमस्कार मित्रांनो, मी आज माझे आजोबा माझ्या घरी आले आहेत म्हणून त्यांची चारधाम यात्रेची अनुभवाची आज मुलाखत घेणार आहे। माझे आजोबा आत्ताच थोड्या दिवसांपूर्वी चारधाम यात्रेला जाऊन आले, तर त्याच्याबद्दल थोडे काही प्रश्न विचारणार आहे। तर आजोबा, तुम्ही चारधाम यात्रेला जायची तयारी आणि तुम्ही कधी गेलात चारधाम यात्रेला? आम्ही चारधाम यात्रेला 1 जून ते 15 जून या कालावधी 1 जून ते 15 जून 2026 या कालावधी आम्ही चारधाम यात्रेला गेलो। आता तयारी म्हणशील तर गेल्या 9-10 वर्षापासून आमच्या मनात विचार चालला होता, कारण आम्ही नेहमी टी व्हीवर वगैरे पाहायचो, बरीचशी मित्रमंडळी जाऊन आलेली होती आणि या यात्रेला धार्मिक महत्त्व खूप आहे। त्यामुळं त्या आमच्या मनामध्ये तीव्र इच्छा व्हायला लागली की आपण चारधाम यात्रा करावी। पण ज्यावेळेस आम्ही टी व्हीच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून किंवा इतर आलेल्या लोकांच्या अनुभवातून ज्यावेळेस ऐकलं की यात्रा ही तशी खूप खडतर आहे, पण तरीही आम्ही आमच्या प्रकृतीचा विचार न करता या यात्रेला जायचा निर्णय करत होतो। आता प्रकृतीच्या बाबतीत सांगायचं तर माझ्या पायामध्ये रॉड आहे, माझी पत्नी म्हणजे तुमची आजी जी आहे तिच्या दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि आमचे वय आता 70च्या पुढे गेलेले आहेत, त्यामुळे आम्हाला झेपेल की नाही अशी शंका होती, पण मनात मात्र तीव्र इच्छा होती। त्यामुळे आम्ही हा चारधाम यात्रेचा निर्णय केला। मग तिथलं खाण्यापिण्याची व्यवस्था आणि वातावरण, रस्ते असे हे सगळं हां, खाण्यापिण्याचं किंवा प्रवासाचं जे नियोजन आहे ना, तर आम्ही आपली महाराष्ट्रातली किंवा देशातली प्रसिद्ध अशी यात्रा कंपनी चौधरी यात्रा या यात्रेमार्फत आम्ही जाण्याचा निर्णय केला। आणि या यात्रेचं वैशिष्ट्य असं, या चौधरी यात्रे कंपनीचं वैशिष्ट्य असं की त्यांच्या गाड्या असतात रेल्वेनं आणि त्यांच्या बसेसनं ते प्रवास घडवून आणतात यात्रिकांचा, आणि जेवणा खाण्याची व्यवस्था त्यांची अतिशय छान असते। स्वतःचं महाराष्ट्रीयन पद्धतीचं फूड जेवण ते आम्हाला दररोज देत असतात। 2 वेळचं चहा, नाश्ता आणि जेवण, आणि हे सगळं जेवणा खाण्याचं व्यवस्थित असल्यामुळं आणि त्यांच्या बसेस असल्यामुळं आम्हाला प्रवासामध्ये फारशा अडचणी काही आल्या नाही। पण आत्ताच तर तुम्ही म्हटला की तुमच्या पायात रॉड आहे आणि तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत पायाचे, तर मग तुम्ही एवढी कठीण यात्रा कशी केली? हां, फार महत्त्वाचा प्रश्न विचारला भार्गव तू। पायामध्ये